सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण इथल्या वायरी समुद्रात बुडून मृत्यू पावलेल्या 8 जणांचे मृतदेह शनिवारी रात्री बेळगावमध्ये आणण्यात आले। त्यापैकी 3 पार्थिवावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले, तर इतर 5 जणांवर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। प्राध्यापक महेश मोहन कुडुसकर यांच्यावर सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले। या दुर्घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली आहे। एखाद्या ठिकाणी दुर्घटना घडते, कारण असतं सुविधांचा अभाव। पण सुविधांसाठी धडपडण्यापेक्षा तिथे सर्वात आधी पोहण्यात राजकीय नेते मंडळी धन्यता मानतात। वायरीच्या दुर्घटनेतही तेच घडलं। समुद्रकिनारी जीवरक्षक नेमण्यापेक्षा दुर्घटनास्थळी पोहोचण्यातच नेते मंडळींमध्ये स्पर्धा लागली होती। याच ठिकाणचा झी 24 तासचा हा ग्राउंड रिपोर्ट। समुद्रात बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये कित्येकांनी समुद्र केवळ पुस्तकात पाहिलेला असतो, त्यामुळे समुद्र पाहता क्षणी त्याचं आकर्षण त्यांना इतकं असतं की उतावीळपणे मग मृत्यू ओढवतो। कालही तेच घडलं। बेळगाव इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी किनाऱ्यावर पोहोचले आणि लगेच समुद्रात उतरले। खरं तर गोव्याच्या धर्तीवर इथेही जीवरक्षक असते तर या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा कमी राहिला असता, पण प्रशासनाचा हलगर्जीपणाच याला कारणीभूत आहे। दुर्घटना घडल्यानंतरही पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांच्यात दुर्घटनास्थळी आधी पोहोचण्याची स्पर्धा लागली होती। जर हीच स्पर्धा सुविधा पुरवण्याबाबत असती तर चित्र वेगळं राहिलं असतं। या खोल समुद्रात जर बुडत्या पर्यटकांना वाचवायचं असेल तर या ठिकाणी स्पीड बोटची आवश्यकता आहे आणि जे 2 सुरक्षा रक्षक दिले ते किमान या विस्तीर्ण किनारपट्टी जी वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारी किनारपट्टी आहे, या किनारपट्टीला किमान 10 सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहे। सिंधुदुर्गात बुडून मरण पावल्याची ही काही पहिली घटना नाही। यापूर्वी 2007 साली तारकर्ली किनारी 6 डॉक्टरांचा मृत्यू झाला होता। गेल्या वर्षी जुलैमध्ये इचलकरंजीच्या एका मुलीचा मृत्यू झाला। त्यानंतर 12 सप्टेंबर 2016ला दोघांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर 27 नोव्हेंबरला दोघे जण बुडाले। मालवण, तारकर्ली ते देवबाग या किनाऱ्यांवर सातत्यानं अशा घटना घडतात। शासन याकडे दुर्लक्ष करते हेच यातून दिसते। जो गोवा में अरेंजमेंट्स है उसी प्रकार के थार जीप यहाँ पे जहाँ पे पर्यटक की गर्दी ज़्यादा रहती है विद पीए सिस्टम्स यहाँ पे उसके लिए, और अगर डेडिकेटेड एक इसके लिए टूरिस्ट फोर्स चाहिए जो समर के मंथ्स में बीचेस पे और बाकी रेनी सीजन में अंबोली घाट में यूटिलाइज हो सकते हैं, उसका भी प्रस्ताव के लिए विचार किया। सिंधुदुर्गात पर्यटन हंगाम सुरू झालाय। स्वाभाविकच जीवरक्षकांची उणीव जाणवते। जिल्हा पर्यटन स्थळ होऊन 1-2 नव्हे तर तब्बल 27 वर्ष झाली, पण सुविधा पाहिल्या की हे खरं वाटणार नाही। तातडीने जाग होऊन आता प्रशासनानं जीवरक्षक नेमणं गरजेचं झालंय। सिंधुदुर्गहून विकास गावकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।